अंजली दमानिया यांनी साखर कारखान्यावरून अर्जुन खोतकरांवर गंभीर आरोप केलेत। साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची देणी राहिली असून 70 कोटींचा मोबदला खिशात घालण्याचा खोतकरांचा प्लॅन होता, असा आरोप दमानिया यांनी केलाय। तर दमानिया यांच्या आरोपांवरून खोतकरांनी देखील पलटवार केलाय। पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया यांनी आता जालन्याकडे मोर्चा वळवलाय। दमानिया यांनी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर साखर कारखान्यावरून गंभीर आरोप केलेत। अर्जुन खोतकरांच्या विरोधात मोठा लढा उभारण्याची वेळ आल्याचं म्हणत अंजली दमानिया यांनी थेट इशाराच दिलाय। तर हा जुन्या कडीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याचं म्हणत खोतकरांनी टोला लगावलाय। अर्जुनराव खोतकर जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली। जनता सहकारी साखर कारखाना असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो, जालन्याची खरेदी विक्री केंद्र असो, या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली। आता हा जुन्या कडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे। या संदर्भामध्ये देशाची सर्वोच्च संस्था ईडी यांनी ही चौकशी केलेली आहे। ईडीने कारखाना ताब्यात घेतलेला आहे। अजून कोणती चौकशी करणार आहेत? जसे आपण कामाला लागलो तसे कालपासून काही लोक कामाला लागलेले आहेत। नाहक आपली बदनामी करण्याच्या कामाला काही लोक लागलेले आहेत। त्यामुळं त्यांना बसर येणार नाही आहे, तिची काळजी तुम्ही करू नका। त्यांना दाखवायची जागा, त्यामुळे तिची तुम्ही चिंता करू नका। तुमचा सेनापती धाडशी आहे, तुमचा सेनापती खंबीर आहे। साखर कारखाना कवडीमोल भावात घेऊन खोतकर यांनी कामगारांवर अन्याय केला। साखर कारखान्याची 18 एकर जमीन घेऊन 70 कोटींचा मोबदला घशात घालण्याचा खोतकरांचा प्लॅन होता, असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केलाय। तर कारखान्यात मी फक्त 7% पार्टनर असल्याचा खुलासा खोतकर करतायत। ती मला डोळ्यांनी बघून मगच त्याच्यावर बोलायचं होतं, म्हणून आधी आम्ही जाऊन ती लाईन बघितली। ती पिवळी रेष कशी वाकवली गेली, म्हणजे सरळ जाणारा मार्ग हा वाकडा करून हा बदलण्यात आला का, तर फक्त 18 एकर जमीन देऊन 70 कोटी रुपये या अर्जुन खोतकरांना खायचा त्यांचा प्लॅन होता। माझ्या नावाने तो कारखाना एवढा जमिनी 70 कोटी काय काय म्हणतात मला काही कळत नाही, परंतु या कारखान्यामध्ये फक्त 7% मी पार्टनर आहे। एकूण 70 लाख रुपयाचे शेअर्स माझे आहेत आणि तेही कारखाना सुरू व्हावा यासाठी मी घेतलेले आहेत ते शेअर्स। 2012 पासून साखर कारखान्याच्या कामगारांची देणी दिली नसल्याचा आरोपही दमानिया यांनी खोतकरांवर केलाय। तर दमानिया यांनी माझी बाजू ऐकून घ्यावी, दमानियांचा वापर केला जातोय असं वाटत असल्याची शंका खोतकरांनी व्यक्त केली आहे। या शेतकऱ्यांसाठी त्यातले कामगार आहेत ज्यांचे आतापर्यंत देणी जी 2012 पर्यंतची 108 कोटीची होती ती मिळालेली नाहीत, त्यांचे प्रॉव्हिडंट फंड मिळालेले नाहीत। कारण कुठलाही साखर कारखाना जेव्हा विकत घेतला जातो त्या ॲसेट्स बरोबर त्याचे लायबिलिटीज पण विकत घेतले जातात। असं मला असं वाटतं की त्यांचा वापर केला जातो। कदाचित त्यांना माहीत असेल नसेल माहीत नाही मला। मी पण माझी बाजू त्यांनी माझी ऐकून घेतली पाहिजे। मी पण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल किंवा माझ्या माणसाला त्यांना भेटायला येईल आणि माझी बाजू त्यांना सांगेल मी। मागे त्या अर्जुन खोतकरांच्या त्या कारखान्यावर ईडीची धाड सुद्धा पडली होती। त्याच्या चौकशा पण चालू होत्या, आजही त्या चालू आहेत। म्हणून दमानियांनी काय बोललं त्यापेक्षा चौकशी कोणत्या थराला आहे किंवा कोणत्या स्टेजला आहे ते पाहिलं तर बरं होईल मला वाटतं। आणि तो कायदेशीर लढा अर्जुन खोतकर हे लढत आहेत। एप्रिल महिन्याच्या शेवटपासून खोतकरांविरोधातला लढा तीव्र करणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। दमानिया सर्व शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणणार आहेत। आंदोलन करताना उपोषण न करण्याचं आवाहन दमानिया यांनी शेतकऱ्यांना केलंय। त्यामुळे खोतकरांविरोधात सुरू केलेला दमानियांचा हा लढा कुठवर जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.